आणि इथे आम्ही जे चालू केलंय आमचं जवळ-जवळ 150 सीटिंगचं रेस्टॉरंट आहे. ओके. पण लोकं 1-1 तास वेटिंग करतात. अरे वाह! नंतर आ ला कार्टमध्ये आमच्याकडे भाजलेली कोंबडी आहे, भाजलेलं काळीज आहे, चिकन मराठा आहे, सूपमध्ये पाया सूप आहे, कोंबडी सूप आहे. ते जे बाहेरून दिसतं बरं. ते नसतं. महत्त्वाचं म्हणजे ना क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज आम्ही अजिबात करत नाही. कुठल्याही सक्सेसच्या पाठीमागे एक माणूस नसतो, तर बरोबर. त्याची पूर्ण टीम असते. बरोबर. व्हिजन जरी एका माणसाचं असलं तरी त्याच्यासाठी सगळ्यांचे हात लागल्याशिवाय ते होत नाही. जो व्यवसाय आपण कुठलाही रेस्टॉरंट म्हणा किंवा कुठलाही, तो मुळात इथे असावा लागतो, डोक्यात असावा लागतो. व्यवसायामध्ये भरपूर काम आहे, नोकरीपेक्षा जास्त. कारण व्यवसायामध्ये आपण 24 अवर्स बिझी असतो. नोकरीमध्ये आपण 8 ते 10 तासच बिझी असतो. ॲक्चुअली हॉटेल लाईनमध्ये शेट्टी लोकं भरपूर आहे. हॉटेल लाईन खूप चांगली लाईन आहे. ह्याचे जे मेनू असतात त्याचे रेट्स तुम्ही कसे डिसाईड करता? हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब आज तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत गोपाळ गोसावी सर. त्यांचं सिंधुदुर्ग किनारा म्हणून रेस्टॉरंट आहे. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या रेस्टॉरंटबद्दल आणि या व्यवसायाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. कसं आहात? नमस्कार. मस्त एकदम. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक यू सर, थँक यू. तर तुमची सिंधुदुर्ग किनारा रेस्टॉरंटची सुरुवात कशी झाली? सगळ्यात अगोदर तुम्ही इथे आलात हं. आणि तुमच्या चॅनलला माझी जी मुलाखत घेताय त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आता तुम्ही विचाराल तर माझ्या रेस्टॉरंटची सुरुवात कशी झाली? हं. 1989 ला मी पर्शियन दरबार रेस्टॉरंटमध्ये कामाला लागलो ओके. आणि 23 वर्ष तिथे जॉब केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की माझं स्वतःचं रेस्टॉरंट असावं. बरोबर. सावरकर नगर ठाण्याला 2005 ला मी सिंधुदुर्ग किनारा या रेस्टॉरंटची स्थापना केली ओके. आणि खूप छोट्या जागेत ते रेस्टॉरंट होतं. 4 लोकांमध्ये. आज जवळ-जवळ त्याची 2 रेस्टॉरंट 2 ब्रँचेस आमच्या झाले आहेत ओके. आणि जवळ-जवळ 60 लोकं काम करतायत अरे वाह! माझ्याकडे. मालवणी जेवण देण्यासाठी आम्ही खूप फेमस आहोत. आणि दुसरी ब्रांच कुठे आहे त्याची याची? मुळात पहिली ब्रँच आम्ही सावरकर नगरला चालू केली 2005 ला. ही दुसरी ब्रँच आहे आमची. ओके, ओके. ती थोडीशी छोटी आहे. ही आता आम्ही सेंटर ऑफ द सिटी आलो आहोत आणि ही खूप मोठी आहे. म्हणजे जवळ-जवळ 150 लोकांची सिटिंगचं एअर कंडिशन रेस्टॉरंट आहे आणि संपूर्ण तुम्ही बघाल तर सगळं मालवणी घरासारखं इंटिरियर केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मालवणी जेवण आम्ही देतोय. अरे वाह, वाह! खूप छान. आणि त्याच्यासाठी तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे घेतलेलं की? सर मी ट्रेनिंग वगैरे घेतलं नव्हतं. मी पर्शियन दरबारमध्ये काम करत असताना आपोआपच मला तिथून ती लाईन मिळाली. रेस्टॉरंट कसं चालवायला पाहिजे, मॅनेजमेंट कशी केली पाहिजे, लोकांबरोबर कसं वागलं पाहिजे. बरोबर. तर ते सगळं ट्रेनिंग मला सर्व्हिस करतानाच मिळालं, काम करतानाच मिळालं. बरोबर. त्यासाठी वेगळी ट्रेनिंग घ्यावी नाही लागली. ओके. आणि ठाण्यातील लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय मालवणी जेवणासाठी? अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतोय सर. म्हणजे 2005 ला मी तिथे चालू केलं. ते थोडंसं ठाण्याच्या एका कोपऱ्यात होतं. पण तिथे आम्हाला पार्सल ला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि इथे आम्ही जे चालू केलंय आमचं जवळ-जवळ 150 सीटिंगचं रेस्टॉरंट आहे. ओके. पण लोकं 1-1 तास वेटिंग करतात. अरे वाह! एवढं रेस्टॉरंट फुल होऊन आणि लोकं काउंटरला समोरून सांगून जातात की तुमचं जेवण खूप सुंदर आहे, तुमचं इंटिरियर खूप सुंदर आहे, तुमची सर्व्हिस खूप सुंदर आहे. खूप समाधान वाटतं तेव्हा. जेव्हा आणि खूप लांबून-लांबून लोकं येतात. अरे वाह, वाह! सो मुंबईतून वगैरे लोकं येतात. अच्छा. तुमच्या इथली फेमस डिश कोणती आहे? फेमस डिश सांगायचं झालं तर थाळ्या तर अप्रतिम जातात. ओके. त्याच्यानंतर आ ला कार्टमध्ये आमच्याकडे भाजलेली कोंबडी आहे, भाजलेलं काळीज आहे, चिकन मराठा आहे, सूपमध्ये पाया सूप आहे, कोंबडी सूप आहे. अप्रतिम डिशेस आहेत. म्हणजे लोकांपेक्षा थोड्याशा वेगळेपण आम्ही जपलंय इथे. ओके. ज्यावेळी आपण सी फूड देतो किंवा मासे देतो, त्याच्यामध्ये लोकांचं हे कन्सर्न जास्त असतं की फ्रेश आहेत की ताजे की नाही. एक्झॅक्ट. तर ते तुम्ही मेंटेन ठेवण्यासाठी काय करता? बरोबर. चांगला प्रश्न विचारलात. ॲक्चुअली माझा एक सप्लायर आहे. हां. जो 12 वर्ष सेम सप्लायर. ओके. आम्ही स्टॉक कुठला ठेवत नाही. रात्री 12 वाजता आम्ही त्याला मेसेज करतो की मला एवढा स्टॉक पाहिजे. सकाळी 11 वाजता आमच्याकडे मासे येतात. तो म्हणजे सकाळी 4 वाजता उठून तो जातो मार्केटला, तो घेऊन येतो. सकाळी 11 वाजता येतात ते मासे. महत्त्वाचं म्हणजे ना क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज आम्ही अजिबात करत नाही. मासे ताजे येतात, चिकन ताजं येतं.
जे काही येतं ते ताजं वापरतो. बरोबर. फ्रोझन अजिबात नाही. म्हणजे मी हे छातीठोकपणे तुम्हाला सांगू शकतो, की आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये फ्रोझन माल वापरत नाही. अरे वाह! नाही ते खूप महत्वाचं आहे. अर्थात. फ्रेश फूड. आणि तुम्ही आता 2005 पासून हा व्यवसायात आहात. बरोबर. ओके. तर तुमचा काय अनुभव आहे? आणि या रेस्टॉरंट व्यवसायामध्ये काय-काय चॅलेंजेस आहेत असं तुम्हाला वाटतं? चॅलेंजेस भरपूर आहेत. बरोबर. म्हणजे जे बाहेरून दिसतं बरं. ते नसतं. हो, हो, हो. ॲक्चुअली आतमध्ये खूप चॅलेंजेस आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅनपॉवरचं मोठं चॅलेंज. हो, बरोबर. पण त्याच्यात आता माझ्याकडे जे कुक आहेत ते जवळ-जवळ 12-14 वर्षापासून काम करतायत. ओके. त्यांच्याबरोबर चांगलं ट्रीट केलं, त्यांना चांगलं वागवलं, चांगलं पे केलं. बरोबर. महत्त्वाचं म्हणजे त्यांना आदराने वागवलं तर ते चांगलं काम करतात. हे खूप महत्वाचं. खूप महत्त्वाचं आहे. तर ते एक चॅलेंज आहे. मॅनपॉवरचं मेजर चॅलेंज आहे. कारण रेस्टॉरंट लाईनमध्ये आज इथे तर उद्या तिथे अशी लोकं काम करतात. हो, हो. त्यामुळे तुम्ही जर त्यांच्याबरोबर रिलेशन तुमचं व्यवस्थित नसेल, तर ते तुमच्याकडे राहणार नाहीत. बरोबर. दुसरं चॅलेंज आहे रेस्टॉरंट लाईनमध्ये चिमनी आहे किंवा गटर आहे किंवा असे चॅलेंजेस भरपूर आहेत. बरोबर. म्हणजे ते तुम्हाला बाहेरून कुठे दिसत नाही. पण आतमध्ये चॅलेंजेस भरपूर असतात. बरोबर. तर ते चॅलेंज आहे. मार्केटिंग आहे. तुम्हाला रेस्टॉरंट टाकलं म्हणजे बिझनेस येतो असा प्रकार नसतो. बरोबर. त्याच्यासाठी मार्केटिंग करावी लागते. एक टीमवर्क आहे. कुठल्या एका माणसाचं काम नाहीये. बरोबर. हे टीमवर्क आहे. ओके. जर आपली टीम चांगली तर तुमचा बिझनेस चांगला. तुमचं आज आमचा ब्रँड होतोय, त्याच्या पाठीमागे अनेकांचं योगदान लाभलंय. म्हणजे बरोबर माझी पत्नी आहे. 2005 ला जेव्हा आम्ही रेस्टॉरंट चालू केलं, तेव्हा माझ्या पत्नीने मला खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. बरं. म्हणजे आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. बरोबर. तर त्याच्यानंतर मुलं माझ्या रेस्टॉरंटमध्ये आली. आता दोन्ही रेस्टॉरंट म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये एक मोठा मुलगा बसतो, दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये छोटा मुलगा बसतो. तर ते पण माझ्यासारखेच डेडिकेशनने काम करतात. रात्री 1-1, 1:30, 2-2 वाजेपर्यंत काम करतात. त्याच्यामुळे म्हणजे त्या सक्सेसच्या पाठीमागे एक माणूस नसतो. माझे मॅनेजर्स आहेत सगळे. तर त्या कुठल्याही सक्सेसच्या पाठीमागे एक माणूस नसतो. तर बरोबर. त्याची पूर्ण टीम असते. बरोबर. व्हिजन जरी एका माणसाचं असलं तरी त्याच्यासाठी सगळ्यांचे हात लागल्याशिवाय ते होत नाही. आणि मी त्या गोष्टीत समाधानी आहे, की माझी माणसं माझ्याबरोबर, माझी मुलं, माझी पत्नी, माझी माणसं सगळी माझ्याबरोबर काम करतायत. त्याच्यामुळे सक्सेस आहे. बरोबर. नाही कोणताही व्यवसाय म्हटल्यानंतर ना घरच्यांचा सपोर्ट खूप अर्थात, महत्वाचा असतो. अर्थात, आणि अर्थात, तो तुम्हाला मिळायला ही एक चांगली गोष्ट अर्थात, झाली. अर्थात. आणि तुम्ही हायर कशी करता माणसं? ॲक्चुअली माझ्याकडे जी जुनी माणसं आहेत ना, हां. अ, त्यांच्याबरोबर मी जसं वागतो, त्याच्यामुळे ती आपली माणसं घेऊन येतात. मला बाहेरून हायर करावी लागत नाही. अच्छा, अच्छा. हा म्हणजे माझ्या रेस्टॉरंटचा तो प्लस पॉइंट आहे, ओके. की माझं जे मोरीवाल्याबरोबर पण आम्ही चांगलं वागतो. म्हणजे शिव्या देणं वगैरे असला काही प्रकार नाही. आदराने वागवतो. त्याच्यामुळे होतं काय, त्यांचेच गाववाले ते स्वतःच घेऊन येतात. "सर मेरा एक आदमी है, बरोबर. मुझे लगा दो." माझं मी कुठल्या याच्यातून हायर केलेली नाहीयेत माणसं. अच्छा. माझी माणसं आहेत, तीच मला माणसं आणून देतात. ओके. आणि तुमच्या हॉटेल रेस्टॉरंटचा रिपीट कस्टमर रेट किती आहे? म्हणजे किती लोकं आहेत जे रेग्युलर येतायत? सर बऱ्यापैकी आहे. अच्छा. म्हणजे रिपीट कस्टमरमुळेच तर रेस्टॉरंटमध्ये वेटिंग लागते. बरोबर. सगळेच नवीन येऊन रेस्टॉरंटमध्ये वेटिंग लागू शकत नाही. बरोबर. रिपीट कस्टमर म्हणजे मी जेव्हा बघतो, तेव्हा ते चेहरे मला दिसतात, मला भेटतात, की "सर मागे आलो होतो, आता परत आम्ही आलोय. सर मला परत यायला आवडेल." समोर काउंटरला सांगून जातात, "सर तुमचं जेवण खूप सुंदर आहे." तेव्हा बरं वाटतं. म्हणजे रिपीट कस्टमर आज जवळ-जवळ 7-8 महिने झाले. रिपीट कस्टमर असल्याशिवाय ही एवढी वेटिंग म्हणजे 100, 200 लोकांची वेटिंग लागते. अच्छा. ती रिपीट असल्याशिवाय लागत नाही. बरोबर. सगळ्याच नवीन कस्टमरने ते होत नाही. तर रिपीट कस्टमर असल्यामुळेच ती वेटिंग लागते. बरोबर, बरोबर. प्लस ते माउथ पब्लिसिटी वगैरे पण माउथ होते. पब्लिसिटी. हो. आणि आता समजा एखाद्याला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे. बरं. समजा रेस्टॉरंटचा व्यवसाय चालू करायचा असेल, तर त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे? काय काळजी घेतली पाहिजे? त्याबद्दल जरा तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून काय सांगाल? मुळात जो व्यवसाय आपण कुठलाही रेस्टॉरंट म्हणा किंवा कुठलाही, तो मुळात इथे असावा लागतो, डोक्यात असावा लागतो किंवा मला हे करायचंय. बरोबर. बरं, करायचं म्हटल्यावर ते एकदम ईझी नसते. मग त्याचं प्लॅनिंग करणं म्हणजे साधं आपण घर बनवायला जातो, त्यावेळी त्याचं प्लॅनिंग केलं जातं. बरं. तसं कुठलाही आपण बिझनेस करायला जातो, त्यावेळी त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. प्लॅनिंग करताना मग त्याचं
ट्रेनिंग घ्यावी लागते, त्याचे प्लस मायनस पॉईंट बघावे लागतात, त्याची मार्केटिंग आपण कशी करणार आहोत ते बघावं लागतं. म्हणजे आपल्या मनात आलं आणि व्यवसाय टाकला असं होत नाही. आता मला म्हणजे हे सक्सेस यायला जवळजवळ 20 वर्ष गेली. बरोबर. तर एका रात्रीत ही कुठली गोष्ट होत नाही. नाही. तर त्यासाठी स्टडी करावं लागतं, बरोबर. मार्केट स्टडी करावं लागतं, माणसांबरोबर कसं वागलं पाहिजे हे शिकावं लागतं. आणि आज माझा मुलगा पण रेस्टॉरंटच्या किचनमध्ये उभा राहून 10 तास काम करतो. अच्छा. तर त्याची तयारी ठेवावी लागते. म्हणजे आपण असं असं गृहीत असं वाटतं आपल्याला, की व्यवसायामध्ये काम खूप कमी आहे. तसं नाहीये. व्यवसायामध्ये भरपूर काम आहे, नोकरीपेक्षा जास्त. कारण व्यवसायामध्ये आपण 24 अवर्स बिझी असतो. नोकरीमध्ये आपण 8 ते 10 तासच बिझी असतो. त्यामुळे त्यांना म्हणजे ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा आहे, तर ते पहिलं तर तुम्हाला डेडिकेशन पाहिजे. बरोबर. तुम्हाला म्हणजे मला ते करायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. आणि छोट्या प्रमाणात चालू करून हळू पायरी वर जायला पाहिजे. बरोबर. असं म्हणजे एकदम मोठं स्वप्न न बघता हळू गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण आपल्या मराठी माणसांकडे फंड नसतो. तर स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. याच्यामध्ये पैसा आहे. आणि महत्वाचं म्हणजे नोकरीमध्ये इन्कमची बेरीज होते, प्लस होतात. पण बिझनेसमध्ये ते मल्टिप्लिकेशन होते. त्याच्यामुळे बिझनेस चांगला आहे, फक्त तेवढ्या तल्लीनतेने केला पाहिजे, तेवढं मन लावून केलं पाहिजे, तेवढं डेडिकेशनने केलं पाहिजे. असं म्हटलं जातं की हॉटेल व्यवसायामध्ये शेट्टी लोकांचा जास्त बरोबर आहेत. जास्त. ओके. तरी पण तुम्ही एक मराठी असून तुम्ही या व्यवसायात कसे काय सक्सेसफुल झालात? ऍक्च्युली हॉटेल लाईनमध्ये शेट्टी लोक भरपूर आहे. हॉटेल लाईन खूप चांगली लाईन आहे. फक्त आपल्या मराठी माणसांपर्यंत ती व्यवस्थित पोचली नाहीये. बरोबर. मराठी लोक या व्यवसायात येत नाहीयेत. आता मी कसा पोचलो, तर मी पर्शियन दरबारमध्ये काम करत असताना मी मॅनेजमेंट लेवलला होतो. ओके. म्हणजे ओनर आणि मी एकत्र बसायचो. अच्छा. आता तेव्हा त्या ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या इथे मी साठवून ठेवत होतो. आणि त्या आपोआप आपण म्हणतो ना संस्कार करतो, ते संस्कार माझ्यावर आपोआपच झाले. म्हणजे ते होताना मला असं वाटायला लागलं, की आपण किती दिवस नोकरी करणार? बरोबर. आपल्याला स्वतःचं रेस्टॉरंट केलं पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं करत असताना मी त्यांना सांगितलं, की बाबा मला करायचंय. बरोबर. तर त्यांनी पण मला सांगितलं ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे जनरली कसं असतं, जिथे आपण सर्व्हिस करतो तोच आपण बिझनेस करायला गेलो की संबंध बिघडतात. माझ्याकडे तसं नाही झालं. माझ्या रेस्टॉरंटचं ओपनिंग त्यांनी स्वतः केलं. अरे वा. आणि आजही माझे आणि त्यांचे म्हणजे मी नोकरी सोडून जवळजवळ 12-13 वर्ष झाली. आजही माझे आणि त्यांचे रिलेशन हे फॅमिलियर, ते मुस्लिम आहेत, पण माझे आणि त्यांचे रिलेशन फॅमिलियर आहेत. या रेस्टॉरंटच्या ओपनिंगला पण ते आले होते. अरे वा. आणि मग आमचं घरी एकमेकांचं जाणं येणं आहे. ते माझ्यापेक्षा खूप मोठी व्यक्ती आहे, पण आजही रिलेशन चांगले आहेत. आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे. बरोबर. मी अशी काही रेस्टॉरंट्स बघितली आहेत, म्हणजे डोंबिवलीमध्ये आम्ही राहतो तिथे पण. तर थोडे दिवसासाठी चालू होतात हो, आणि काही दिवसांनी ती बंद होतात, काही महिन्यांनी वगैरे. बरोबर. तर काय त्यांचं म्हणजे चुका करतात बरोबर. ते? काय चुका काय करतात, की तर काही लोकांकडे ना पैसा असतो, पण ते डेडिकेशन नसतं. बरोबर. त्यांना असं वाटतं म्हणजे एखादं रेस्टॉरंट ते स्टडी करतात, ते बाहेरचं आहे म्हणजे रेस्टॉरंट, तर तसं काही नसतं. तर त्याच्यामुळे काय होतं, ते स्टडी व्यवस्थित होत नाही. म्हणजे पाठीमागे म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माणसांना कसं वागवलं पाहिजे, माणसांना कसं हायर केलं पाहिजे, मार्केटिंगची स्टडी कशी केली पाहिजे, आणि ब्रँड बिल्डअप कसा केला पाहिजे. ब्रँड बिल्डअप एका रात्रीत होत नाही. आणि ते बाहेरच्या जग बघतात आणि मग ते पैसा भरपूर लावतात. पण या गोष्टी त्यांच्याकडे कमजोर असतात. म्हणजे त्या गोष्टींकडे ते व्यवस्थित लक्ष देत नाही. त्यांना असं वाटतं, की मी रेस्टॉरंट टाकल्यानंतर लोक येतील आणि माझा बिझनेस चालेल, तर असं होत नाही. ते एका रात्रीत होणारी गोष्टच नाहीये. आता आमचा 20 वर्ष लागली ब्रँड बिल्डअप व्हायला. तर तो आणि मग थोडंसं लूज झाले, की मग ते डिप्रेस होतात आणि मग ते बंद करतात. बरोबर. तर म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की छोट्या प्रमाणातून चालू करा आणि स्टेप बाय स्टेप जा. ह्याचे जे मेनू असतात त्याचे रेट्स तुम्ही कसे डिसाईड करता? हां, किंवा आणि अजून एक प्रश्न आहे, की कोणते मेनू ठेवायचे? बरोबर. कारण सगळेच तर चालणार नाही. बरोबर. ते आपल्याला एक्झॅक्ट. डिसाईड करावं लागतं. बरोबर. ते तुम्ही कसं करता? एक तर रेस्टॉरंट लाईन जी आहे ना, ती काय सांगते, की तुम्हाला
तुमचा जो बिझनेस असेल त्याच्यावर 20% प्रॉफिट घ्यायचं, त्याच्यावर घ्यायचं नाही. त्याच्यावर घ्यायला गेलात तर तुमचा बिझनेस लॉंग टर्म चालणार नाही. तर आपण ज्यावेळी हे करतो, मेनू फिक्स करतो, हां. मेनू ठरवतो आपण, तर तेव्हा काय असतं की तुमची कॉस्टिंग जी आहे ना, ती साधारणतः 45% ते 50% किंवा 40 ते 45% मध्ये बसली पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर मग सॅलरी असते ती 10-15% असते, रेंट असते ते 5-10% असते, इलेक्ट्रिसिटी असते, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस असतात. हे सगळे जाऊन तुम्हाला 20% पैसे मिळाले पाहिजे, 20% बरोबर. प्रॉफिट मिळालं पाहिजे. बरोबर. तर जेव्हा आपण मेनू ठरवतो तेव्हा ते 40 ते 45% तुमची कॉस्टिंग बसली पाहिजे. त्या हिशोबाने तुमचं रेट ठरले पाहिजे, बरोबर. मेनूचा रेट ठरला पाहिजे. बरोबर. बरोबर. मग ते ती घडी बसली की तो मेनू व्यवस्थित बसतो. बरोबर. नंबर 1. तर त्या हिशोबाने आपण मेनू ठरवतो. दुसरी गोष्ट तुम्ही विचारलात की मेनूमध्ये किती हे पाहिजे पदार्थ, बरोबर. किती पदार्थ पाहिजे. तर ते कसं असतं, ते तुमच्या सराउंडिंगवर अवलंबून असतं. आता त्याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, ते उदाहरण सांगायचं झालं, तर आमचं पहिलं रेस्टॉरंट आहे हे कॉस्मो एरियामध्ये आहे. कॉस्मो एरियामध्ये असल्यामुळे तिथे आम्ही चायनीज पण देतो, तंदूर पण देतो, मोगलाई पण देतो आणि मालवणी पण देतो. कारण तो एरिया तसा आहे. त्या एरियाची तशी डिमांड आहे. बरोबर. आता हा जो एरिया आहे तो आपण सेंटरला आलो आहोत. तर इथे फक्त मालवणीला डिमांड आहे. आता इथे जे आहे ना, आमच्याकडे मालवणी शिवाय काहीच नाहीये. म्हणजे तंदूर नाहीये, पंजाबी नाहीये, मोगलाई नाहीये, चायनीज नाहीये, काहीच नाहीये. आणि लोकांचं डिमांडच फक्त मालवणी आहे. तुझे इथे जी लोक येतात ती स्पेशली मालवणी खायला येतात. बाकी त्यांना काहीच नको असतं. ओके. सी फूड किंवा मालवणी खायलाच येतात आणि ते विचारत पण नाही दुसरी गोष्ट. जे शौकीन लोक येतात आणि फक्त मालवणी खायला येतात. तर जेव्हा आपण रेस्टॉरंट एखादं बनवतो तर त्यावेळी सराउंडिंग कशी आहे त्याचं स्टडी करायला लागतं. त्याच्यानंतर मग ते आपण डिसिजन घेतो. बरोबर. की बाबा काय करायचंय ते. बरोबर. तिथे डिमांड कशाला आहे, डिमांड कशाला त्याप्रमाणे आहे आपण मेनू ते. ठरवतो. ओके. आता समजा एखादी डिश बनवली, ओके, त्यासाठी आपल्याला थोडी आधी तयारी करावी लागते. काय काय गोष्टी लागणार आहेत, रॉ मटेरियल्स त्याचं असतं वगैरे. तर काही गोष्टींचं लाईफ स्पॅन असतो, म्हणजे बरोबर. त्या वेळानंतर खराब होतात. तर बरोबर. मग त्याचं काय करता तुम्ही? मुळात ना आम्ही असं हे केलंय की बाबा जेवढं लागते तेवढेच बनवा. बरोबर. आणि त्याच्यामुळे ताजं मिळतं. बरोबर. दुसरी गोष्ट एवढ्या वर्षानंतर एक स्टडी होतो की बाबा सोमवारी साधारण किती लागतं, अच्छा. मंगळवारी किती लागतं, बुधवारी किती लागतं आणि रविवारी किती लागतं. तो स्टडी येऊन त्याचं एक ॲव्हरेज तयार होतं. त्याच्यामुळे ना वाया जाणारं काही तसं नसतं. बरोबर. अच्छा. कारण ते स्टडीच झालेलं असतं. बरोबर. रेअरली वाया जातं. ओके. ओके. त्याच्यामुळे ते घडी आपोआप बसते. म्हणजे कुठलाही रेस्टॉरंट ओनर ती स्टडी करून मगच ते प्रोडक्शन करतो. त्याच्यामुळे एवढं वाया नाही जात रेस्टॉरंटमध्ये. ओके. तुमचं पुढचं विजन काय आहे? म्हणजे सिंधुदुर्ग किनाऱ्याचे अजून तुम्हाला ब्रांचेस चालू करायचे आहेत? ॲक्च्युली आमचं पुढचं विजन आहे, कमीत कमी 2 ते 3 वर्षामध्ये अजून 3 ते 4 रेस्टॉरंट ओपन करायचे. आता त्यासाठी आत्ताच आपलं हे संपल्यानंतर मी वाशीला जातोय, बेलापूरला. आम्ही एक जागा बघायला जाऊ. कदाचित ती फायनल करू आम्ही. म्हणजे आमचं विजन काय आहे की वाशी किंवा CBD बेलापूर, नंतर तुमचं डोंबिवली किंवा कल्याण, असं करून मग अंधेरी, दादर असे एक 7-8 ब्रँचेस ओपन करायचं. आमचं म्हणजे ते माझं म्हणण्यापेक्षा आता माझ्या मुलाचं ते विजन आहे की मी पाया घालून दिलाय, आता त्याला ते पुढे घेऊन जायचंय. ते माझ्या मुलाचं ते विजन आहे आणि त्या हिशोबाने याच्याने आम्ही जातोय पुढे. ओके. जागा बघतोय. कोकणात चालू करायचं काय विचार आहे? कोकणात ॲक्च्युली मी जागा एक घेतलेली आहे. तर 1-2 वर्षात कोकणात आम्ही हुमरटला रेस्टॉरंट चालू करतो आहोत. अरे वाह! एक मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळ-जवळ 21 गुंठे जागा मी घेतलेली आहे. ते फायनल झाली की कोकणात आमचं एक चांगलं रेस्टॉरंट तयार होईल तिथे. अरे वाह! सर, तुम्ही त्याचप्रमाणे पुस्तकं सुद्धा लिहिता. बरोबर. इथे आपण बघू शकतो की तुम्ही लिहिलेली पुस्तकं आहेत. त्याबद्दल सांगा, ही आवड कशी निर्माण झाली? सर, आवड निर्माण झाली त्याचं कारण माझे वडील दशावतारी कलाकार होते. अच्छा. आणि तेव्हाचे बाबी कळिंगन किंवा बाबी नालंग, अनंत बागवे, वासू सामंत, बाळा भाट यांच्याबरोबर आमचे बाबा
काम करायचे. स्त्रीपाठ साठी फेमस होते. ओके. म्हणजे आमचे बाबा जेव्हा एक्सपायर झाले 1993ला, त्यावेळी कोकणातल्या सगळ्या न्यूजपेपरना ती बातमी होती. हिस्ट्री नंतर आली होती. तर ती ती म्हणजे घरातच ती कलेचा वारसा असल्यामुळे मी जवळ-जवळ 20व्या वर्षी वगैरे लिखाण स्वतःचं चालू केलं. अच्छा. म्हणजे आम्ही धारावीला राहायचो. धारावीला आमचं गणपतीचं स्टेज होतं. तर तिथे आमची म्हणजे अगोदरची पिढी नाटक करायची. तर त्यांना बघून मला असं वाटायला लागलं, की आपण पण नाटक करावं. अच्छा. नाटक करता-करता मला लिखाणाची आवड झाली. ओके. तर ही तुम्ही ही एकांकिका बघत असाल, ती मी वयाच्या 21व्या वर्षी लिहिली आहे. अच्छा. नंतर याला कधीच नाही का अंत म्हणून 2 अंकी नाटक लिहिलं. तूच खरा कर्तबगार म्हणून कौटुंबिक नाटक लिहिलं. संघर्ष म्हणून सामाजिक नाटक लिहिलं. ओके. तर लिखाणाची आवड तिथे निर्माण झाली. बरं लिखाण बरोबर मी कलाकार म्हणून काम केलं. दामोदर हॉलला वगैरे पण काम केलंय अच्छा. आणि जवळ-जवळ 20-25 नाटकामध्ये काम केलं. ओके. तर दिग्दर्शन केलं अच्छा. आणि हे धारावी ते हे जे पुस्तक आहे, हे आता कोविडमध्ये मला वेळ मिळाला. त्याच्या अगोदर वेळ नसायचा. कोविडमध्ये वेळ मिळाला. थोडंसं डिप्रेशन आलं होतं. अच्छा. काही काम नव्हतं. सगळं खर्च होते, इन्कमिंग झिरो होती. विचार म्हणजे काय करायचं सुचत नव्हतं. तेव्हा मग त्या सगळ्या मी आठवणी लिहायला घेतल्या अच्छा. आणि लिहिता तर एवढ्या झाल्या, की त्याचं पुस्तक तयार झालं. अरे वाह! 2 वर्षापूर्वी मिलिंद बल्लाळ सर, ठाणे वैभवचे संपादक, त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालंय. ओके. धारावी ते, कारण माझी सुरुवात धारावीतून झाली आहे आणि मी इथपर्यंत आलोय म्हणून धारावी ते. अरे ते पुस्तक लोकांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. त्यात माझी पूर्ण माझं आयुष्य मी त्याच्यात लिहिलेलं आहे अच्छा. इथपर्यंत. ते कुठे Amazonवरती अवेलेबल? Amazon वगैरे अवेलेबल आहे. अरे वाह! वाह! खूप छान. खूपच इन्स्पायरिंग जर्नी आहे हो, तुमची. हो. तर हे होते गोपाळ गोसावी सर. त्यांचं सिंधुदुर्ग किनारा म्हणून ठाण्यामध्ये रेस्टॉरंट आहे. त्याला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. खूप उत्कृष्ट असं त्यांच्याकडे जेवण मिळतं. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि NP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.